नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र देश 5वा इटली किंवा इटाली. इटलीला चला तुम्ही, इटलीला चला, सखूबाई साळूबाई इटलीला चला, चला 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 संजय राजीवच्या भावा, बिगी बिगी चला तुम्ही सोनियाच्या गावा. इटाली आणि भारतात खूप साम्य स्थळ आहेत. अगदी नावापासूनच सुरू. इटली म्हणायचं का इटाली, म्हणून आपलं मी उत्तर शोधलं सोनियाचं गाव. थोडी गर्दी, थोडा गडबड गोंधळ, बडबड करण्याची आवड आणि अर्थातच भामटेगिरी, व्यावहारिक आणि वैयक्तिक दोन्ही. हे सगळं ज्या युरोपियन देशात बघायला मिळतं ते म्हणजे इटली. देशाच्या नावापेक्षाही राजधानी जास्त प्रसिद्ध आहे इथे, रोम. साम्राज्यही अजून आठवलं जातं ते रोमन साम्राज्य म्हणूनच. आजही रोम, फ्लोरेन्स, पिसा, व्हेनिस या साऱ्या ठिकाणी गतकालीन रोमन साम्राज्याच्या वैभवशाली खुणा शाबित आहेत. स्थापत्य, चित्र, संगीत, नृत्य आणि युद्ध या साऱ्या कलांमध्ये रोमन प्रगत होते. सत्ता, स्थैर्य, सुबत्ता आणि कला विकास यांचा थेट संबंध असतो, जो इथेही दिसतो. इटलीने यापेक्षाही साऱ्या जगाला महत्त्वाची देणगी दिली, जी असते नश्वर पण सुख मात्र देते शाश्वत. ती आहे पिझ्झा, पास्ता आणि रिसोतो. अस्सल इटालियन पदार्थांची चव ऑलिव्ह ऑइलसारखी जिभेवर रेंगाळते, अगदी रविवार दुपारसारखी. मी पहिल्यांदा इटलीमध्ये पिझ्झा खाल्ला आणि त्याच्या ऑलमोस्ट पोळीसारख्या पातळ बेसने अचंबित झालो. थिन क्रस्ट ऐकलंही नव्हतं ना तेव्हा. आपण इंग्लिश लेखनासाठी वापरतो ती लिपी रोमनच, आणि भिंतीवरच्या घड्याळातले रोमन आकडेच अजूनही ऐकदार वाटतात. एवढंच कशाला, ऑलिम्पिकमधली कुस्तीसुद्धा ग्रीको रोमन. अशा या वैभवशाली वारसा असणाऱ्या इटलीशी आपले औद्योगिक संबंधही जुने आहेत. विशेषतः व्हेस्पा स्कूटर आणि फियाट कार यांची एकसत्ताक राज्यपद्धती होती भारतात अनेक वर्ष. रसायन आणि औषध यातही इटलीचा वरचष्मा होता, जे स्थान आता भारताने पटकावले. मी इटलीचं जुनं रूपही पाहिलं आहे आणि मिलानसारखी आधुनिक शहरही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोमिओ आणि ज्युलियटच्या व्हेरोना या गावालाही गेलो आहे. अगदी त्यांची ती बाल्कनीही पाहिली आहे. इटालियन गाईड आपल्यासारखेच रसभरीत वर्णन करतात, जसं काही तो तिथेच उभा होता रोमिओ मागे दडून. माझ्या मैत्रिणींसाठी खास रोमॅन्टिक टिप. आजही फ्रेंच ललनांना मागे सारून भारतीय लावण्यवती सुंदर ठरत असल्या तरी पुरुष मात्र इटालियनच. पोनीटेल बांधलेला, थोडासा रांगडा आणि थोडा लहानखोर यांचं मिश्रण असलेला इटालियन पुरुष आजही जगात सुंदरोत्तम मानला जातो. माझ्या स्मृतीत मात्र कोरली गेली एकच आठवण. व्हेनिसमधली ती गोंडोला, अत्र तत्व सर्वत्र असणारे कालवे, इटालियन नावाडी आणि शतकानुशतकं आदळणाऱ्या लाटांना झेलत उभी असणारी ती समुद्र जलस्थित नगरी. मानव आणि निसर्ग यांच्या सहअस्तित्वाचं दिलखेचक उदाहरण. रोम रोमा तुनी गीत मी गायले, दाट होता दुखे स्वप्न मी पाहिले. मिझो, नवरात्र 5वी माळ 2025. आजचा बोनस. आजचा रंग आहे हिरवा, आणि हिरव्या रंगाच्या ध्वजासाठी आठवण झाली अर्थातच आपल्या शेजाऱ्यांची. पण मी काही गेलो नाही आहे त्या देशात, तेव्हा निवड केली भारताशी जवळचे संबंध असलेल्या इटलीशी. इटलीचा ध्वजही तिरंगी आहे आणि साधारण भारताप्रमाणेच हिरवा, लाल आणि पांढरे रंग आहेत, फक्त उभा तिरंगी. भारत आणि इटलीचे असलेले आंबट गोड संबंध मीनाच्या चित्रातून व्यक्त होत आहेत. आजचा ध्वजरंग हिरवा, आजचा देश इटली. चित्रकार मीना शहा. नमस्कार.